पहिला पुरावा दादा. त्यानंतर महाराष्ट्र विधिमंडळाचं हे पत्र आहे. ते पत्र आहे सचिव कार्यभार महाराष्ट्र विधानमंडळ यांनी दिलेलं आहे. खाली विभागीय आयुक्तांना, विभागीय आयुक्तांनी दिलं कलेक्टरला, कलेक्टरनी दिलं जी काही आपली नगरपालिका शाखा असते त्यांना दिलेलं आहे. त्यानंतर जिल्हा सह आयुक्त यांनी, विभागीय आयुक्तांनी त्यांना दिलेलं आहे आणि तिथून मग भगूरच्या सीओ मॅडमला ते पत्र दिलं गेलं. ही त्याची प्रत आहे. श्री श्याम गोसावी सरांची सही असलेलं हे पत्र आहे. हे पत्र त्याच 18/12/2023 रोजी विधानसभेत उपस्थित श्रीमती सरोज आहिरे विधानसभा सदस्य यांनी 18/12/2023 रोजी विधानसभेत उपस्थित केलेल्या औचित्याच्या मुद्द्यावर कारवाई करणे संदर्भात भगूर नगर परिषदेची पाणी पुरवठा व मलनिस्सारण योजनेचा प्रस्ताव प्रलंबित ठेवल्याबाबत आणि तिथून ह्या फाईलचा प्रवास सुरू झाला. आणि हे भगूर नगर परिषदेचं पत्र आहे दादा. त्याच्यामध्ये स्पष्टपणे ह्या प्रस्तावामध्ये लिहिलेलं आहे, आमदार श्रीमती सरोज ताई आहिरे विधानसभा सदस्य दिनांक 18/12/23 रोजी विधानसभेत उपस्थित केलेल्या औचित्याच्या मुद्द्यावर कारवाई करण्याबाबत आणि त्यांनी जिल्हा सह आयुक्त नगरपालिका प्रशासन यांच्या मार्फत तो प्रस्ताव जो आहे तो आम्ही प्रस्ताव सुरू केला. याच्यामध्ये त्यानंतर पाणी आरक्षणाचा प्रश्न आला. मुकणे धरणेतून आधी पाईपलाईन होती, ती पुरेशी नव्हती. मग ती दारणेतून प्रस्तावित केली. रिझर्वेशन घेतलं दादा. त्या रिझर्वेशनसाठी मी आपल्याकडे आले होते. जे काही छत्रपती संभाजीनगर मध्ये बसणारे अधिकारी त्रिनंबर साहेब त्यांना आपण फोन केला आणि सांगितलं की आमची ही वाढीव पाणी मागणी जी आहे ती त्वरित मंजूर करा. आणि आपल्या आदेशाने त्यांनी ती फाईल पुढे मंजूर केली आणि त्याच्यानंतर ही प्रमा मिळाली. आपलं सुद्धा पत्र दादा माझ्याकडे आहे की जेणेकरून आपण ह्या सर्व पाठपुराव्याला आपण मला साथ दिलेली आहे. आणि ज्या पद्धतीने आज लोक म्हणत आहेत की बालिश कार्यक्रम आहे, मला असं वाटतं मला त्यांच्या विचारांची दया येते की इतक्या उच्च पदस्थ आपले सन्माननीय अजितदादा येत आहे आणि त्यांनी ज्या पद्धतीचे स्टेटमेंट किंवा वाक्य केलेलं आहे, मी माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडेही जाणार आहे आणि याच्यावर माझा आक्षेप आहे. हे दादा आपलंही पत्र आहे, आपल्या कार्यालयाचं पत्र आहे जे मला दिलेलं आहे पाणी पुरवठा योजना व भुयारी गटार योजनेस तांत्रिक मान्यता देण्याबाबत. आणि त्या आपल्या पत्राच्या अनुषंगाने पाठपुरावा केला, तांत्रिक मान्यता मिळाली आणि GR आला. जवळपास 24 कोटी प्लस म्हणजे जवळपास 25 कोटी रुपये या पाणी पुरवठा योजनेला आम्हाला मिळालेले आहे. आणि मी आपले खूप खूप आभार व्यक्त करते दादा की आपण नेहमीच माझ्या पाठीशी उभे राहिलेले आहेत. त्याचबरोबर दादा स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक व्हावे याकरिता सातत्याने पर्यटन विभागाकडे माझा पाठपुरावा सुरू होता. माननीय गिरीशजी महाजन साहेब हे त्या काळचे पर्यटन मंत्री होते. त्यांच्या बंगल्यावर मी बैठक घेतली, सर्व अधिकारी होते आणि माननीय मंत्री महोदय त्यावेळी नव्हते, पण त्यांनी परवानगी दिली की माझ्या दालनामध्ये तुम्ही बैठक घ्या आणि त्या अनुषंगाने पाठपुरावा सर्व केला. आणि जेव्हा निवडणूक सुरू होती तेव्हा व्हिडिओच्या माध्यमातून आपलं स्वातंत्र्यवीर स्मारक कसं होणार आहे हे आपण सर्वांनी बघितलेलं आहे. बघितलंय ना भगूरकरांनो. त्याच्यामुळे अतिशय सुंदर असं हे स्मारक होणार आहे, थीम पार्क होणार आहे. त्याची शिखर समितीचे अध्यक्ष हे माननीय मुख्यमंत्री महोदय असतात. त्यावेळेचे माजी मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब यांनी त्या 40 कोटीचा प्रस्ताव आम्ही सादर केला आणि त्याला त्वरित मान्यता दिली आणि 15 कोटीची निधी ही तरतूद लगेच आम्हाला वितरित करण्यासाठीचे आदेश त्यांनी विभागांना दिले. आणि शिखर समिती सर्वोच्च समिती आहे. त्या सर्वोच्च समितीमध्ये ह्या विधानसभेची सदस्य म्हणून पाठपुरावे करणारी आमदार म्हणून मला त्याच्यामध्ये निमंत्रित केलं होतं. दादा आपल्याला मी एक तो प्रसंग सांगते की बैठक संपली दादा आणि त्यावेळेस लोड शेडिंग आपल्याकडे जास्त होती.
म्हणून मी लोड शेडिंगचं पत्र, लोड शेडिंग बंद व्हावी, शेतकऱ्यांना प्रचंड त्रास होते, हे पत्र घेऊन मुख्यमंत्री महोदयांजवळ गेले. इथले ते दाढीवाले इसम आले आणि मागून एक पत्र दिलं. त्याचे फोटो सुद्धा माझे आहेत, पण बाकी पिक्चर अभी बाकी है, ते नेक्स्ट टाइम. त्या पत्र त्यांनी घेतलं, माझ्या पत्रावर सही केली. त्यांनी त्वरित तिथे लाईटच्या संदर्भात अधिकाऱ्यांनी, मुख्यमंत्री महोदयांनी, एकनाथ शिंदे साहेबांनी फोन केला आणि मग मला म्हणाले ठीक आहे ताई, झालं ना. म्हटलं मी आभार मानले. दादा साहेब, आपण आम्हाला एवढा मोठा निधी दिला, आम्ही चांगल्या पद्धतीने काम करून घेऊ. म्हणे करून घ्या. मग ते एक महाशय आले आणि पत्र घेऊन आले. दादा, ही फॅक्ट आहे दादा. पत्र घेऊन आले आणि मग एकनाथ शिंदे साहेब त्यांच्या स्टाईल मध्ये बोलले, काय रे बाबा, काय आणलंस? ते म्हणताय आता जे काम मंजूर केलं ना तुम्ही, आता नाही का ही सभा आहे म्हणे, त्याचं पत्र घेऊन आलेलं आहे. म्हणजे जे काम मुख्यमंत्री महोदयांनी शिखर समितीमध्ये, सर्वोच्च समिती असते त्याच्यामध्ये मुख्य सचिव असतात, सर्व प्रधान सचिव असतात, सर्व अधिकारी मंडळ असतात, त्यांची बैठक संपन्न झाली, मंजुरी मिळाली, मिनिट्स मध्ये ते कव्हर झालं आणि त्याच्यानंतर हे पत्र देत आहेत. का तर ते नंतर छापायला बॅनरवर छापतील आणि म्हणतील हे मी मंजूर केलं आणि त्यावेळेसही श्रेयवाद घालतील. पण माझी दादा आपल्याला नम्रतेची विनंती आहे, त्या कामावर वैयक्तिक आपण लक्ष द्यावं. चांगल्या दर्जाचं काम आम्ही करून एक स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांना उजाळा देण्यासाठी त्या काम, थीम पार्कचं काम आपण लक्ष घालून, जे कोणी संबंधित अजून त्याची प्रोसेस चालू आहे, तिथेही यंत्रणा बदलायची, इकडे तिकडे डोकं घालायचं काम चालू आहे. पण असो दादा, आपला आशीर्वाद असेल तर अशी अनेक कामं आम्ही करून अशा अनेक अडचणींना पुढे सामोरे जाऊन काम करत राहू. दादा, आपल्याला मी दाखवला होता येताना कॉन्क्रीटचा रस्ता. हे सर्व भगूरकर अत्यंत त्रासलेले होते, गुडघे एवढे खड्डे होते. मग यांच्या राज्यात सभा होती, राज्यात यांची सत्ता होती, महापालिकेत नगर परिषदेत सत्ता होती. मग त्यावेळेस भगूरचं काम का नाही झालं? त्यावेळेस का एखाद्या मुख्यमंत्र्यांचं पत्र घेऊन का केलं नाही? दादा, आपल्या आशीर्वादाने 5 कोटी रुपये आणले आणि 45 दिवसांमध्ये दादा उभं राहून, दिवस रात्र उभं राहून ते काम करून घेतलं आणि त्याचे सर्व साक्षीदार हे भगूरकर आहेत. आणि त्याच रस्त्याच्या जीवावर या भगूरकरांनी 2024ला अगदी मनापासून माझ्या मागे आशीर्वाद उभा केला. अनेक प्रकारच्या दमदाट्या, अनेक प्रकारचे लाभ लोभ यांना दाखवले गेले. परंतु दादा, आजही जी आपल्याला गर्दी कमी दिसते आहे, ही चौकांमध्ये गुंड उभं केले गेलेले आहेत, चौकांमध्ये लोक उभी केली गेलेली आहेत की जेणेकरून कार्यक्रमाला लोक येऊ नये. गोरगरीब लोक आहेत, जीवाला घाबरतात. कोणाचं पाणी बंद कर, कोणाचा रस्ता बंद कर, कोणाच्या कुरघोड्या नगरपालिकेतून कर, अशा पद्धतीचं राजकारण हे इथे या कार्यक्रमाच्या बाबतीतही झाले आहे. आणि जेवढे लोक उपस्थित आहेत आणि याच्यापेक्षा दुप्पट लोक आपल्याला, तुम्हाला, मला दादा पाणी पुरवठा योजनेसाठी माझ्या माता भगिनी आशीर्वाद देत आहेत, याची मला पूर्ण खात्री आहे. रस्त्याचा संघर्ष हा आता मी पुन्हा सांगत नाही, कारण आपण सर्व त्याचे साक्षीदार आहात. आदरणीय दादा, मला तर असं वैयक्तिक वाटतं, मी एकनाथ शिंदे साहेबांची पण फॅन आहे आणि एकनाथ शिंदे साहेबांची फॅन असल्यामुळे त्यांचा स्वभाव जो मला एकदम भोळा बाबडा वाटतो, खूप भोळा बाबडा वाटतो. एखादा कार्यकर्ता आला की त्याला दुखवायचं नाही म्हणून रिमार्क करतात, रिमार्क बिचारे करून देतात. पण माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब या कार्यक्रमाच्या निमित्ताने हात जोडून विनंती करते, ग्राउंडची परिस्थिती बघून त्याच्यानंतर आपल्या कार्यकर्त्यांना खुश करण्याचा प्रयत्न करा. कारण तुमच्या चांगुलपणाचा फायदा असे काही बुरटे, चोरटे आणि जे दुसऱ्याच्या कामावर डल्ला मारणारे लोक आहेत ते घेतात. दादांनी मला नियोजन मधून पैसे दिले, जाऊन GR बदलून आणतात, तिथे जाऊन रडत बसतात. माझ्या महापालिकेतलं काम आहे, शासनाने दिलंय, ती कशी करतीये, हे करतीये, या पद्धतीचं कामकाज आहे. आणि GR बदलून आणायचे आणि काय करायचं, कार्यान्वयन यंत्रणा भगूर नगरपालिका करायची आणि घरात आहेच एजन्सी, टेंडर भरायचं आणि ज्या पद्धतीने
भगूरचं गार्डन खाल्ले गेलं, त्याच पद्धतीने अनेक निधी खाल्ला गेला आणि त्या माध्यमातून ही पण योजना गिळण्याचा प्रयत्न आहे. परंतु दादा, मी हे होऊ देणार नाही, कारण माझ्या या माता भगिनींचा जो काही प्रश्न आहे तो प्रश्न अत्यंत जिव्हाळ्याचा आहे. आपण महाराष्ट्राने, आपण तिन्ही मोठ्या भावांनी आम्हा सर्व लाडक्या बहिणींना योजना तर दिलीच, पण भरभरून प्रेम पण दिलेलं आहे. आणि तुमच्या या सर्व लाडक्या बहिणींना भगूरच्या ही पाणी पुरवठा योजना अत्यंत उत्कृष्ट दर्जाची मी देईल असा शब्द आपल्याला देते. चांगल्या पद्धतीचं काम मी करून घेईल असा शब्द देते. पण दादा, याच्यात तुमची फार मोठी मदत मला लागणार आहे. कारण मी भगूर नगर परिषदेतून जी माहिती घेतली, त्या माहितीमध्ये मला असं कळालं की एक कोणीतरी एजन्सी आहे, मला आता त्या एजन्सीचं नाव नाही माहित दादा, पण ती एजन्सीची जेव्हा माहिती मी घेतली, MGP कडून घेतली, जल जीवन मिशन जिल्हा परिषदेतून घेतली, महानगरपालिकेतून घेतली, अत्यंत निकृष्ट दर्जाचं काम ती एजन्सी करते. आणि म्हणूनच दादा, जर काही तक्रार प्राप्त झाली तर आपण त्याच्याने जातीने लक्ष घालावं. आणि पुणे जिल्ह्यामध्ये जसं आपण कॉन्ट्रॅक्टरांना त्यांच्या जागेवर ठेवून उत्कृष्ट दर्जाचं काम करून घेतात, त्याच दर्जाचं काम आम्हाला भगूर नगर परिषदेच्या ह्या पाणी पुरवठा योजना असेल, थीम पार्क असेल किंवा इतर जी काही कामं मला दिलेली आहेत तुम्ही, त्या पद्धतीचं काम हे व्हावं ही आमची अपेक्षा आहे. माननीय दादा, आपण माझ्या एका शब्दावर आपली त्या MCAच्या क्रिकेट म्हणजे वानखेडे स्टेडियमच्या इथे आपली पत्रकार परिषद होती आणि मी तुम्हाला एकच शब्द टाकला दादा, की दादा मला भगूर नगर परिषदेसाठी 20 कोटी रुपये पाहिजे. एकच शब्द टाकला विलास भाऊ. दादा मला म्हटले ठीक आहे, त्वरित डिकले साहेबांना बोलवलं, तुला 20 ने आता सध्या 10 देतो. मला 2 दिवसात भगूरच्या नगर परिषदेच्या इमारतीसाठी दादांनी 10 कोटी रुपये मंजूर करून दिले. 2 दिवसात GR आलेला आहे, 2 दिवसात, तिसरा सुद्धा दिवस उगवला नाही. आणि त्या इमारतीची सुद्धा मी PWD कडून काम दादा करून घेते, कारण चांगल्या पद्धतीने होते. त्याचेही कार्यान्वयन यंत्रणा बदल, हे बदल, त्याच्यातही कुरघोड्या सुरू आहेत. माझी विनंती आहे की कुठेतरी दादा आपण मला पण असं चांगलं वाटत नाही की आपल्या समोर सगळंच हा पाढा वाचायला मला पण त्रास होतो. पण दादा, एक महिला आहे मी, आपल्याला माहिती आहे, आपल्याशिवाय कुणाचाही राजकीय वरद हस्त माझ्यावर नाहीये. मी एकटी काम करते आहे, माझं छोटं बाळ आहे, त्यांना घेऊन मी कसा तरी मतदारसंघ माझा सांभाळते आहे, चांगली सेवा देण्याचा प्रयत्न करत आहे. पण अशी काही लोक आहे, अशी काही अतृप्त आत्मे आहेत की ज्यांचं समाधान होत नाही आणि ही कशी काम करते आहे आणि कसं हिच्या मागे हा जनतेचा पाठिंबा उभा आहे तो तोडण्याचं काम काही लोक करत आहेत. माझी विनंती आहे दादा, हे कुठेतरी थांबलं पाहिजे. आपण या सर्व गोष्टींवर पडदा घालून ज्याचं काम त्याला करू दिलं पाहिजे. मी जर भगूर नगर परिषद काम नाही करायचं, मी जर देवळाली कॅन्टोन्मेंट मध्ये काम नाही करायचं, जर मी ग्रामपंचायतींमध्ये हस्तक्षेप करायचं नाही, ते एक आमदार म्हणून माझा उपयोग काय? का लोकांनी मला निवडून दिलेलं आहे? आणि आता तर दुसऱ्या टर्म मध्ये प्रचंड अपेक्षा लोकांच्या वाढलेल्या आहेत. त्या अपेक्षांना नक्कीच वेळोवेळी दादा आपण मला साथ द्याल एवढी माझी आपल्याकडे विनंती आहे. STP प्लांटचा प्रस्ताव जो आहे तो मुंबईच्या कार्यालयात दादा आम्ही सादर केलेला आहे. जशी पाणी पुरवठा योजना आपण मला दिली त्याचप्रमाणे STPच्या फाईलचा पाठपुरावा मी करते, आपली मदत घेईल दादा. त्यालाही चांगला निधी मंजूर करून द्या, कारण कालच विखे पाटील साहेबांची आणि महापालिकेत बैठक झाली. तिथे कलेक्टर साहेबांनी स्वतः सांगितलं की भगूरला STP नसल्यामुळे संपूर्ण गावाचं दूषित पाणी हे दारणामाईमध्ये जातं आणि पुढे महानगरपालिका ते पाणी उचलत असते. त्याच्यामुळे दादा STP प्लांट होणं अत्यंत गरजेचं आहे. काही जागेचा प्रश्न आहे, त्याच्यातही शासन म्हणून आपण भूमिका घेऊन हे सर्व द्यावं. त्याचबरोबर दादा देवळाली कॅन्टोन्मेंटसाठी एक 75 कोटींचा आराखडा पाणी पुरवठा योजना ही आपण आराखडा तयार केलेला आहे. त्याचा पूर्ण पाठपुरावा आमच्याकडून सुरू आहे. त्याही महिलांना, त्याही भगिनींना आपण पाणी पुरवठ्याच्या माध्यमातून दिलासा द्यावा, कारण तो त्यांचा मूलभूत हक्क आहे आणि आपलंही प्राधान्याने ते काम करण्याचं कर्तव्य आहे दादा. त्याच्यामुळे तीही योजना आपण लवकरात लवकर मला मंजूर करून द्यावी ही नम्रतेची आपल्याला विनंती करते. दादा जाता जाता एकच आपल्याला विनंती करते की संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांच्या
त्र्यंबकेश्वरला जी समाधी आहे त्या समाधीला भेट देण्यासाठी थोडा वेळ द्यावा आणि आपण आपल्या नजरेतून त्या संत निवृत्तीनाथ महाराज समाधीचा आणि परिसराचा कसा विकास करता येईल याचा आपण मार्गदर्शन करा। तसा एक 45 कोटींचा प्रस्ताव आम्ही सर्वांनी तिथे कलेक्टर ऑफिसला सादर केलेला आहे, परंतु माननीय पालकमंत्री हे आपल्या नाशिकला नसल्यामुळे त्यांची सही लागते आणि नंतर तो शासनाकडे प्रस्ताव सादर होतो। ती एक अडचण आहे। तर माझी नम्रतेची विनंती आहे दादा की विशेष आपले अधिकार आहेत, आपण नियोजन विभागाचे आपण मंत्री आहात, अर्थमंत्री आहात, ती विशेष बाब म्हणून ती फाईल मागून घेऊन आपण सभागृहात घोषणा केलेली आहे की कुठलाही निधी कमी पडू देणार नाही आणि आपण त्या विकास आराखड्याला मंजुरी द्याल असा शब्द आपण सर्वांना दिलेला आहे, सर्व वारकरी संप्रदायाला दिलेला आहे आणि वारकरी संप्रदाय 2024च्या निवडणुकीमध्ये खंबीरपणे आपल्याच पाठीमागे उभा होता। म्हणून आपलं पण कर्तव्य बनतं दादा की आपण दिलेला शब्द आपण त्यांना पूर्ण केला पाहिजे। माझी नम्रतेची विनंती आहे की या आराखड्याला विशेष बाब म्हणून आपण फाईल मागवून घ्यावी आणि जो काही निधी असेल तो द्यावा, एवढीच नम्रतेची विनंती करते। आपली तब्येत थोडी नरम झाली आहे मला समजतं आहे, परंतु दादा येऊन एकट्यामध्ये बोलण्यापेक्षा माझा त्रास काय आहे या मायबाप जनतेलाही कळलं आहे, कारण मी यांची सेवक आहे। म्हणून आपल्या समोर एवढं सगळं उलगडा करण्याची मला वेळ आलेली आहे। सर्व पदाधिकारी माझ्या सोबत आहेत, चांगलं काम आम्ही मतदारसंघामध्ये उभं करतो आहे, मायबाप जनता सोबत आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जे प्रेम 2024च्या विधानसभा निवडणुकीमध्ये या मायबाप जनतेने दिलं, दादांतर्फे मी आणि स्वतः मी आपल्या मनापासून आभार व्यक्त करते की परत एकदा आपण सर्वांनी मला आपली सेवा करण्याची संधी दिली आणि या 5 वर्षांमध्ये माननीय दादांच्या मार्गदर्शनाखाली खूप चांगलं काम पुन्हा एकदा या मतदारसंघात कितीही अडथळे आले तरी करून दाखवेल असा शब्द देते आणि थांबते। जय हिंद, जय महाराष्ट्र। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।